मध्ये ओम साई एमटीसी च्या माध्यमातून मानाई देवी चषक 2023 या स्पर्धेच्या दरम्यान मनपूर्वक सहर्ष स्वागत। पंचांचा इशारा मॅच ऑन। षटक क्रमांक 1 साठी संभाजी, अतुल, ओमकार दोन आघाडीवीर। संभाजी यांचा पहिलाच बॉल टॅप केलाय, बॉलर बॅक ड्राइव्ह, चांगला चेंडू पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये संभाजी गोलंदाजी मार्कवर। आणि या नावामध्ये जर पाहिलं तर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती चा उल्लेख केला जातो आणि हे नाव एकेरी घेणं हे देखील आम्हाला अवघड जाईल। बॉल बॅक ड्राइव्ह केलाय, चांगला स्ट्रेट ड्राइव्ह, फटका सुरेख आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जाईल सीमा पार। ओमकार यांच्या बॅट मधून येतोय मानाई देवी चषक चौकार। ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ बॅटने खेळलेला स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहतोय। क्रिकेट मधलं सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र समजलं जातं। आणि पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ओमकार यांनी मात्र चांगला फटका पाहायला मिळाला। धावसंख्या धावफलकावर 4। इनसाइड आउट कव्हर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते। साबळेवाडी संघाला प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे नाणेफेक गमावल्यानंतर, आणि कर्णधाराने व्यक्त देखील केलं की आम्हाला फलंदाजी करायची होती। रितेश साळुंके साहेब, अभिषेक साळुंके साहेब यांचं शुभ आगमन झालंय, वेलकम सर, सुस्वागतम। हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय, स्क्वेअर लेग डीपला असेल परंतु त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू जाईल गॅप मध्ये, मिळतील धावा 4 येतोय ओमकार यांच्या बॅट मधून, यांच्या डावातील दुसरा चौकार। धावसंख्या धावफलकावर 8, 0.4 चेंडूंचा खेळ झालाय। निर्धारित पॉवर प्लेचं हे षटक 38 सर्कलच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट 38 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय। दोन क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग, एक काऊ कॉर्नर मिड ऑनच्या दरम्यान। पुढे टाकलेला चेंडू ऑन ड्राइव्ह आपण पाहतोय, खराब क्षेत्ररक्षण, डीपला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय, त्यांना चकवून चेंडू सीमा पार, सलगचा या षटकातील, माफ करा, तिसरा चौकार संपन्न होईल ओमकार यांच्या बॅट मधून। धावसंख्या धावफलकावर 5 चेंडूच्या अखेर 12 धावा। खराब क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं। शेवटचा चेंडू धावसंख्या धावफलकावर 12, प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी। शेवट चेंडू लोअर फुलटस होता, मनगडच्या साहाय्याने फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली रतन, आणि इथे चांगला झेल पकडलाय रतन यांनी। चौकार, 3 चौकाराचं प्रत्युत्तर संभाजी यांनी फलंदाजाला बाद करून दिलाय। ओमकार बॅक टू द डगआउट। फ्लिक केलेला फटका लोअर फुलटॉस होता, परंतु ज्या प्रकारे बॅट फिरली, चेंडूला उंची प्राप्त झाली परंतु लांबी प्राप्त झाली नाही, आणि शेवटच्या क्षणाला रतन यांनी चांगला झेल संपन्न केला। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पपल्या, चांगलं कॅमेऱ्यावर। त्याच दरम्यान सागर म्हात्रे साहेब यांचं देखील शुभ आगमन झाले, वेलकम सर। अतिथी कक्षामध्ये असं नसतं होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। षटक क्रमांक 2 साठी राजू आले, 3 चौकार संपन्न झाल्यानंतर फलंदाज बाद झालाय ओमकार, न्यू बॅटर विकास। सुशील कदम साहेब यांचं देखील शुभ आगमन झाले, या सुशील कदम साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। भोला ठाकूर साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत।
राजू यांचा वेगवान चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रमोद साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. त्याच दरम्यान महादेव साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. या मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 दिवसीय स्पर्धा वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंद आयोजित स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा महिंद गावच्या आयोजनाची. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 12. हाफ टॅकल चेंडू होता, पूल केलाय, फटका फसलाय 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि कॉलिंग चुकले. शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला दान करत असताना 3 चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न, 4थ्या क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केलाय. कॉलिंग चुकले इथे फळा तिन्ही क्षेत्ररक्षकांची. मी विनंती करेन राजेंद्र शेटगे साहेब आपल्या शुभ हस्ते सुशील कदम साहेबांचा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे या षटकाच्या अखेर. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 13. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. महिंद गावच्या क्रिकेटला 48 वर्षाची गौरवशाली परंपरा आणि या गौरवशाली परंपरेचा आज आपण साक्षीदार होणार आहोत. या 4थ्या पर्वामध्ये प्रल्हाद साळुंके सर भाऊ यांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये ते आपल्यासोबत जोडले जातील. ज्या खेळाडूने ज्या कर्णधाराने महिंद गावच्या क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. लेदर क्रिकेटचा अनुभव, मॅट वरती सातत्याने क्रिकेट गाजवलाय. क्रॉस बॅट चांगला ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय, ऑन साइडला वळवलाय. राम क्षेत्ररक्षण करतील, चेंडूची फेक करतील, तद्वर 1 धाव अंकित केली जाईल. या एका धावेने साबळेवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 14. महिंद गावच्या क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. लिजंड क्रिकेटर या गावाला लाभलेत. सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे हे गाव क्रिकेट, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय. राजू फुलटॉस बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये अमोल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 14. इनसाइड आउट चांगला कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दीपक आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल चेंडू पकडण्याचा प्रयत्न, परंतु रनिंग बिटवीन द विकेट काहीशी खराब राहिली असं म्हणावं लागेल, कारण एवढ्या डीप क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि तुम्ही 1 धाव प्राप्त करता, या चुका सुधाराव्या लागतील, कारण एकेरीचं रूपांतर तुम्हाला दुहेरीमध्ये करावं लागतं. ज्यावेळेला बॅट मधून मोठे फटके येत नसतात त्यावेळेला तुम्हाला मोठे फटके आले नाही तरी या एकेरी दुहेरी तिहेरी धाव घ्याव्या लागतात. इनसाइड आउट लॉफ्ट करायचा होता, परंतु शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू. दुसऱ्या षटकाची सांगता होते यशांच्या मागे दशरथ यांना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटका अखेर 7.5 धावगतीने जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी 15ला 1. वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंद संघाचे लिजंड खेळाडू शरद साळुंके सर यांचे सुपुत्र लेदर क्रिकेटचे धडे गिरवत असताना यश साळुंके यांना प्लेअर ऑफ द सिरीज लेदर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये महाड येथे स्पर्धा संपन्न झाली. यश साळुंके यांना प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीराच्या पुरस्काराने गौरव करण्यात आलाय. वेल प्लेड यश साळुंके. असंच आपल्या गावाचं, आपल्या वडिलांच्या नावाचं आणि आपलं नाव क्रिकेटच्या पटलावर रोशन करा. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज अमोल. अमोल यांचा पहिला चेंडू पुढे टाकलाय, लॉफ्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आकाश. चांगला झेल पकडलाय आकाश आणि फलंदाज बाद. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर ऍडव्होकेट प्रमोद साळुंके साहेब, सल्लागार पाटण टेनिस क्रिकेट संघटना यांचं देखील शुभागमन झालंय. एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजेच काय तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील महिंद गावच्या नावाचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय. ऍडव्होकेट प्रमोद साळुंके सर, वेलकम सर. आणि वांग व्हॅली क्रिकेट संघाचे कोच देखील आहेत, पाटण क्रिकेट संघटनेचे सल्लागार देखील आहेत. म्हणजेच काय तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, व्यवसायाने वकील आणि नेहमी क्रिकेटसाठी योगदान देणारे हे व्यक्तिमत्व.
ॲडव्होकेट प्रमोद साळुंके सर पाटण क्रिकेट संघटनेचे सल्लागार देखील म्हणून कार्यरत आहेत. नवीन फलंदाज किरण. जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी संघ आता मात्र अडचणीत आहे. 15 ला 2 धावांची कोंडी फोडावी लागेल. मोठे फटक्यांची नितांत आवश्यकता. अमोल ऑफ ड्राईव्ह केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हाताला लागून चेंडू बाजूला जात असताना एक्सेलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. जी दुसऱ्या षटकामध्ये चुकी झाली होती ही ते मात्र सुधारली गेली साबळेवाडी संघाच्या माध्यमातून. अशा चोरट्या धावा तुम्हाला घ्याव्या लागतील कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असते. दुसऱ्या डावात तुम्हाला धावांचा बचाव करायचा आहे. तुमच्या गोलंदाजांना लढण्यापुरती धावसंख्या उभारावी लागेल. 15 ला 2 17 ला 2 ड्राईव्ह करायचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवलाय चेंडू. अमोल यांनी 2.3 चेंडूंची सांगता. धावसंख्या धावफलकावर 17 ला 2. अमोल चांगलं षटक हाताळलंय. सिद्धेश्वर 11 डावरी संघाचा हा खेळाडू. हाफ टॅकर चेंडू हुक केलाय चेंडूला. स्वप्नील चेंडू खाली आले तर स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान डीपला क्षेत्ररक्षण करत असताना टिपलाय छेद आणि सीते मात्र संपेल. किरण यांचा खेळ. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडूला टाइम करू शकले नाहीत आणि स्वप्नील शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान चांगला झेल संपन्न झाला. ओम साई एमटीसी स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहात. या स्पर्धेचं प्रेक्षेपण आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून येणाऱ्या हंगामात आपल्याला संपूर्ण स्पर्धा एका क्लिकवर एका नोटिफिकेशनवर आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील. नवीन फलंदाज तन्मय. 2.4 चेंडूंचा खेळ. धावसंख्या 17 ला 3. तन्मय क्रमांक 5 वर आले. तन्मय यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल. अमोल यांचं चांगलं षटक हाताळलंय. सिद्धेश्वर 11 डावरी संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. क्रिकेट हा फक्त फलंदाजांचा खेळ नाही तर गोलंदाजांचा देखील असतो. तुम्हाला तुमच्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागते. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता त्यावेळेला मात्र तुम्हाला तुमचं सर्वस्व द्यावं लागतं. 2 to go. अद्याप या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. तन्मय ऑन स्ट्राइक. तन्मय फ्लिक करायचा होता चेंडू पायावर आदळला. चांगलं कॉलिंग पाहायला मिळतंय. अगदी या डोळ्यामध्ये इशारा करत असताना एक चोरटी धाव प्राप्त केली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 18. पंचांचा इशारा लेग बाईज. धन्यवाद. एक लेग बाईज स्वरूपात धाव संपन्न केली आणि एक धावा येणं गरजेचं आहे. सिद्धेश्वर 11 माफ करा जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी संघाच्या माध्यमातून धावा यायला पाहिजेत कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजांना लढण्यापुरती धावा उभाराव्या लागतील. हाफ टॅकर चेंडू हुक केलाय. दिशा मात्र बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. एक धाव. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जात असताना धावसंख्या धावफलकावर 19 ला 3. 3 षटकांची सांगता. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी 19 ला 3. या 2 दिवसीय स्पर्धेत आमच्या सोबत ओमसाई एमटीसी चे सर्वेसर्वा कुणाल म्हात्रे साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चांगलं योगदान राहिलंय. अगदी योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आहे. थेट प्रक्षेपण देखील ओमसाई एमटीसीचं दर्जेदार राहिलंय. नयनरम्य दृश्य टिपण्यामध्ये या ओमसाई एमटीसीचा नाद करायचा नाही आणि पपल्याचं देखील कौतुक. 6वी इयत्तेमध्ये शिकणारा हा कॅमेरामन कौतुक करावं लागेल कारण ऍज अ कॅमेरामॅन म्हणून भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. धावसंख्या धावफलकावर 19 ला 3. चौथ्या षटकाची 19 धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद. अंतिम षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल. चला त्वरा करा प्लीज टीम. सिद्धेश्वर 11 डावरी आपण अतिरिक्त वेळ घेत आहात. चला त्वरा करा प्लीज. आपण सामना
सामन्याला विलंब होतोय, कारण मेगा फायनल देखील आज संपन्न होईल आणि त्याचं लक्ष असेल मेगा फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल. कालच्या दिवसातून सळवे 11 सळवे संघाने बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. आज सकाळच्या सत्रामध्ये माळादेवी कुसरुण संघाने अप्रतिम वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. काय सुरेख गोलंदाजी राहिली. त्या संघाने बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. तिसरा संघ कोणता असेल? आणि या मानाईदेवी चषकाचं प्रामुख्याने वैशिष्ट्य पाहायचं गेलं तर मालिकावीरासाठी असणारं रोख रक्कम 5555 रुपयांचं पारितोषिक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी 2001 रुपयांचा रोख पारितोषिक, म्हणजेच काय तर एक सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. आकाश पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, परंतु क्षेत्ररक्षण थोडस चांगलं झालं, फेक उशिरा केली. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर 20. या स्पर्धेसाठी भव्य दिव्य चषक आपण पाहतोय आणि या चषक देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतले जाईल. नक्कीच या चषक देखील आपल्याला टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. आकाश ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. मनगटाच्या साहाय्याने वळवलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग डीपला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय मानाईदेवी चषक चौकार. मानाईदेवी चषक 2023 ला ज्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य लाभलंय माननीय श्री सुरेश यादव साहेब यांचं शुभागमन झालंय. या सुरेश यादव साहेब, संदीप साळुंके साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावर 24. या 4 चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज विकास यांना. विकास यांना मात्र आपल्या संघासाठी आता विकासासारखी कामगिरी करावी लागेल, संघाचा विकास करावा लागेल. 24 ला 3.2 चेंडूंचा खेळ. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन झाले. बॅटची आतली कडा, चेंडू सरळ एसटीआनवर आदळलाय. फलंदाजाची काठी काढली. फलंदाज बाद. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन झाले. प्लेड ऑन झाल्यानंतर फलंदाज डगआउट मध्ये. धावसंख्या धावफलकावर 24 ला 4. त्याच दरम्यान श्री संदीप साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. या संदीप साळुंके साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण अतिथी कक्षामध्ये असं नसतं व्हायचंय. माजी खेळाडू सुरेश यादव साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. चषक सौजन्य सुरेश यादव साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलंय. मनपूर्वक आभार, सहर्ष स्वागत. चोवीस ला 4 नवीन फलंदाज स्वप्नील पहिला चेंडू खेळत असताना फ्लिक केलाय. चेंडू जाईल लेग बाय स्वरूपात. 1 धाव प्राप्त केली जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 25. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 25 ला 4. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, तर फलंदाज धावबाद होतील का? आणि फलंदाज पोहोचलेत. गोलंदाजाने डोक्याला हात लावलाय कारण बेल्स पाडली नाहीये आणि या 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर देखील स्माइल पाहायला मिळते. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन झाले. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या कोयना सुपुत्र नावाने संघ खेळणार आहे राहुल दादा पेंढरकर साहेब. या वेलकम सर. मिलिंद साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अमित सुर्वे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली. प्रथमेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 27. चार षटकांची सांगता. 4 षटका अखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी
27 ला 5, 28 धावांचं लक्ष्य असेल टीम सिद्धेश्वर 11 डावरी. 28 रनचं लक्ष्य असेल टीम सिद्धेश्वर 11 डावरी संघाला आणि लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाईल. चला चेंडू पुरवायचा आहे. मुख्य व्यासपीठावर तमाम मान्यवरांची मांदियाळी आणि पीटीपीएल 12, 13, 14 जानेवारी रोजी संपन्न होईल आणि कोयना सुपुत्र हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. त्या संघाचे संघमालक राहुल दादा पेंढारकर साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर शुभागमन झाले. मनपूर्वक सहर्ष स्वागत. पीटीपीएलची उत्कंठा तुम्हा आम्हा सर्वांनाच असेल, कारण ज्या प्रकारे ऑक्शन झाले तर स्पर्धेची उत्कंठा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये असेल. परंतु पाटण टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. या पाटण टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली हे दाखवणारी ही स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा महिंद गावच्या आयोजनाची, वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंद आयोजित श्री मानाई देवी चषक 2023 चौथ्या पर्व. आणि या चौथ्या पर्वात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपन्न होत असताना आपण पाहतोय. चला साबेवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण अतिरिक्त वेळ घेत आहात. श्री चेतन कुंभार साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. माजी खेळाडू लेजंड क्रिकेटर सुरेश यादव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला हे आपण स्क्रीनवर पाहू शकता या भव्य दिव्य ट्रॉफीज. आणि या ट्रॉफीज कडे पाहिल्यानंतर पहिलं लक्ष आपल्याला आठवण होईल आयसीसी T20 वर्ल्ड कप 2022 ला असणाऱ्या या भव्य दिव्य ट्रॉफीज अगदी अशा स्वरूपात पाहायला मिळतात. आणि आपण ओम साई एमटीसीच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता या भव्य दिव्य श्री मानाई देवी चषकाच्या ट्रॉफीज अगदी T20 विश्वचषक 2022 च्या प्रति रूप म्हणजेच हुबेहूब ट्रॉफी हे चषक सौजन्य सचिन यादव सर लेजंड क्रिकेटर माजी खेळाडू यांच्या माध्यमातून 28 रनचं लक्ष सिद्धेश्वर 11 डावरी. आघाडीचे फलंदाज रतन राजू. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज किरण. किरण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होतील. पंचांच्या उजव्या बाजूने क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असतात. अर्थातच 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात, एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप स्क्वेअर लेग. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला चेंडू किरणचा पहिला चेंडू रतन यांच्यासाठी डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एका अवांतर धावेने धावांचा श्री गणेशा होतोय टीम सिद्धेश्वर 11 डावरी. लक्ष छोटं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं. तुम्हाला अवांतर धावांवर अंकुश ठेवावा लागेल. अवांतर धावा रोखाव्या लागतील. पुढे टाकलेला चेंडू इनटू द स्लॉट आणि चेंडूला फेकून दिले प्लॉटच्या बाहेर. मान्यवरांचं स्वागत केलं या भव्य दिव्य षटकाराने. श्री मानाई देवी चषक रतन यांच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. मानाई देवी चषक 2023 ला मान्यवरांची मांदियाळी आणि या सर्व मान्यवरांचं स्वागत करणारा हा षटकार आलाय रतन यांच्या बॅट मधून. धावसंख्या धाव फलकावर 7. काय क्लास फटका पाहायला मिळाला. टॅप केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातील त्यावर एक धाव अंकित केली जाईल. या एका धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतील. रतन आणि राजू. धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 8. लक्ष 28 धावांचा आणि 8 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजेच काय तर 23 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. आता क्षेत्ररक्षण थोडस बदल केला जातोय. ऑफ साइडला पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक तैनात केलेत आणि ऑन साइडला 4.
पुढे टाकलेला चेंडू ऑन ड्राइव्ह पाहायला मिळते मनगटातील ताकद. व्हॉट अ कॅच. दिस इज अ सेन्सेशनल कॅच. परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. काय एफर्ट्स पाहायला मिळाले. ओमकार व्हॉट अ फॅब्युलस एफर्ट. प्रयत्न 100% केले आणि म्हणतात ना प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. ओमकार व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून पाहिलं जाईल. तिसरे पंच देखील पाहतील. परंतु झेलच्या घेतलाय त्या प्रयत्नांना 100% द्यावे लागतील. निर्णय काही येईल तो नंतरचा भाग, परंतु तुमच्या प्रयत्नांना मात्र 100%. आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू एक हाती झेल घेतलाय. मुंबई क्रिकेटच्या भाषेत बोलायचं गेलं तर बल्ब काढलाय, परंतु पाय सीमारेषेला लागलाय का हे पाहावं लागेल. आमचे तिसरे पंच पाहतायत. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ओम साई एमटीसी चा लाईव्ह थेट प्रक्षेपण आणि हा येतो तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. परंतु ओमकार साबळे काय एफर्ट्स पाहायला मिळाला. अप्रतिम. आणि ज्या प्रकारे पॉपल्याने ही क्षणचित्र टिपली आहेत. मी पहिलाच उल्लेख केला होता किरण सर की या कॅमेरामॅनचं भविष्य उज्ज्वल आहे ऍज अ कॅमेरामॅन म्हणून. हलक्या हाताने खेळलाय फटका. 1 धाव प्राप्त केली जाईल. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे जात असताना 14. धावसंख्या धावफलकावर 14 म्हणजेच काय तर अर्धा पल्ला पार केलाय आणि अर्धा पल्ला पार करायचा आहे. ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे वेग पाहायला मिळाला. गोलंदाज किरण यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. 0.4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 to go. पंच 4. पहिला चेंडू वाईट तुम्ही सांगा त्यांना. पहिला चेंडू अवांतर स्वरूपात आला. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसऱ्या चेंडूवर षटकार. चौथा चेंडू सिंगल. चला चुकीची दुरुस्ती केली जाते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 14. धावसंख्या धावफलकावर 14. शेवटचा चेंडू शेष. ओव्हर. 1 to go. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडूला वेग पाहायला मिळाला. चेंडूवर फ्लिक करण्याचा प्रयत्न फसला. पायावर आदळला चेंडू. हा निर्धाव चेंडूची सांगता होते. या निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 15. टीम सिद्धेश्वर 11 डावरी 28 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळी मात्र सन्मान अतिथी देव भव. आपण सन्मान घेऊयात. खरं तर व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून पाटण तालुका प्रीमियर लीगला आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून रोख रक्कम बरोबर 11,111 रुपये ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर देण्यात आल्या. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्पर्धेसाठी मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अधिकारी शशीभाऊ यांच्याकडून स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पीटीपीएलचं 55,555 हे मिळवण्यासाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं. नेहमी पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व, एक उत्तम आयोजक, एमपीएलचं एक उत्तम आयोजन ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सन्माननीय आदरणीय राहुलजी पेंढारकर साहेब यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र घेतला जाईल.
येस अतिथी देवो भव. तर मालदन प्रीमियर लीग कशी भरावी, कशा पद्धतीने मॅनेजमेंट असावं, कशा पद्धतीने टीम वर्क असावं याचं जिवंत उदाहरण मात्र आम्ही पाहिला. MPL भरवल्यानंतर या व्यक्तीला मात्र एक उत्तम आयोजक म्हणून म्हटलं गेलं आणि टीम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करावी या सर्व गोष्टींचं उत्तम आयोजन त्यांनी दिलं. नुकतंच कोयना नगरीमध्ये आपण पहिल्यांदा शशीभाऊ जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा ती देखील राहुलजी पेंढारकर साहेब यांनी यशस्वी करून दाखवली आणि कोयना नगरीमध्ये मात्र हे नाव गुणगुणत लागलं. कोयना नगरीमध्ये देखील हे नाव मात्र आदराने घेऊ लागलं, तेच राहुलजी पेंढारकर साहेब. त्याचबरोबर त्यांच्यासोबत उपस्थित मिलिंद दादा आपला देखील सन्मान यावेळी मात्र जरूर घेतला जाईल. त्याचबरोबर मैत्री जपणारा, मैत्रीच्या शब्दाला मान देणारा अमित दादा, टेनिस क्रिकेटने दिलेला एक गोड मित्र अमित दादांचा सन्मान देखील इथे घेतला जातोय. अगदी यावेळी हँडसम, जस्ट लुकिंग वाव, क्लास दिसतो अमित दादा. कारण की ज्या पद्धतीने पर्सनॅलिटी आहे अमित दादाच्या रॉयल्टी मध्ये रिअलिटी आहे ते महत्वाचं आहे. कारण की जेवढी रॉयल्टी अमित दादाची तेवढी रिअलिटी देखील आहे त्या रॉयल्टी मध्ये. आणि अगदी कोड व्यक्तिमत्व या व्यक्तीचा मोबाईल फोन कॉन्टॅक्ट तुमच्या फोन मध्ये असणं गरजेचं आहे. कामाचा माणूस, नेहमी प्रत्येक हाकेला धावून येणारा हा व्यक्ती, त्यांचा देखील सन्मान यावेळी अमित दादाचा केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती आपण पाहिलं तर उपस्थित आदरणीय राम जुंधळे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल शैलेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय राजेशजी गाडे साहेब, सन्माननीय आदरणीय सागरजी शिंदे साहेब, हे सर्व मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये जरूर घेतला जाईल. सुरेशजी यादव साहेब यांचा सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र सन्मान केला जातोय. रामदादा जुंधरे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र केला जाईल. त्याचबरोबर आमचे सन्माननीय शैलेशजी जाधव साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय राजेशजी गाडे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर सागरजी शिंदे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. जर मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहिलं तर मी वैभव दादा विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती, वैभव दादा आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनापासून स्वागत आहे. येस वैभव दादा या विनंती, आपण देखील या व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचा आपण यावेळी सन्मान करतोय आणि लगेचच तुम्हा सर्वांना आम्ही मॅच कडे घेऊन जातोय. 23 धावा धावफलकावर 5 धावांची गरज असलेल्या विजयासाठी टीम सिद्धेश्वर 11 डावरी. फ्रीच्या चेंडूवर मात्र फलंदाज मोठा फटका खेळण्यात अपयश आले. गतीमध्ये परिवर्तन, फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. उलट दिशेने धावत जात असताना क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु इंद्रजित पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झाले. आम्ही आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. पंचचा इशारा, 9 चेंडू. अर्थातच आता मात्र विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. टीम सिद्धेश्वर 11 डावरी. जय हनुमान स्पोर्ट्स आबेवाडी संघाची फलंदाजी पहिल्या डावात खराब राहिली आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी देखील चुका होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 26 ला 1. 2 धावांची गरज असलेली विजयासाठी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून 9 चेंडू तपासला जाईल आणि तिसरे पंच जो काही निर्णय असेल तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. मात्र आपण पाहतोय मानाई देवी चषक 2023 वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंदचं आयोजन आणि तिसऱ्या पंचांचा इशारा. होय, हा 9 चेंडू आहे. चला त्वरा करा प्लीज, आपण अतिरिक्त वेळ घेताय. कारण जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये आपण येऊन
पोहोचलोय आणि दुपारच्या सत्रामधून आपल्याला मेगा फायनलची अंतिम लढत ही देखील संपन्न करायची आणि आयोजकांचा मानस आहे की अंतिम सामना हा 4 षटकांचा खेळवण्याचा मनसुबा आहे. सहकार्य करा, कारण कोणताही आयोजक सर्व खेळाडू आणि संघांच्या सहकार्याशिवाय मात्र काही करू शकत नाहीये. चला त्वरा करा प्लीज. टीम जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी, डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघ आपला पुढील सामना आहे. आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. डीके स्पोर्ट्स पाटील आवड आपला सामना विजयी संघासोबत होईल याची नोंद घ्या. लक्षात घ्या कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि आता मात्र विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज असेल. दोन्ही संघांची धाव फलकावर 27. सिद्धेश्वर 11 डावरी संघाचा खेळ चांगला राहिलाय. प्रथमतः गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केल्यानंतर एका धावेची गरज विजयासाठी. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विकास. आता मात्र अवघ्या 1 धावेची गरज. विकास यांचा वेगवान चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. लेग बाईज आले. ही लेग बाईज स्वरूपात विजयी धाव. चांगला खेळ राहिला सिद्धेश्वर 11 डावरी संघाचा. वेल प्लेड सिद्धेश्वर 11 डावरी.